रायगडी मंदिरी वस माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदेश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती 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 आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए विराजिए पधारिए पधारिए जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्चावत जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूत हिते रतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगृत तुकोबराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल 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 सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार। सर्वांचा आराध्य दैवत हिंदुस्तानची आन बान शान राजाधिराज शिव छत्रपती जन्मोत्सव सोहळा सार्वजनिक शिव जन्मोत्सव समिती अर्थात बोळका या सर्व तरुण मित्र बांधवांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचं केलेलं सुंदर असं आयोजन। कीर्तनाला सुरुवात होण्यासाठी थोडा वेळ लागला कारण का भरगतचे असे कार्यक्रम असल्यामुळे भरपूर कार्यक्रम होते। छोट्या आमच्या बालिकेने गोड असं राजांच्या गाण्यावरती महाराज नृत्य काम केलेलं आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कोणी भाषण केलं वा आपल्या गावातले मुलं आहेत त्यांना स्टेज देणं हे आपलं काम आहे। आज मी आलेल्या त्यावेळेस पाहिलं तर एक मुलगा कोणता तरी भाषण करत होता, गोड असं भाषण करत होता। त्याची शब्दरचना खूप मला आवडली। आपल्या गावातून असं जरी महाराज आज भाषण करत 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 उद्या टाळ घेऊन उभा टाकल आणि उद्या टाळ घेऊन उभा टाकत चाल म्हणन आणि चाल म्हणत म्हणत एक दिवशी कंबर बांधील आणि बोळक्याचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजवील। एखादा मुलगा तयार व्हायला काय हरकत नाही। आपल्या गावातून असे मुलं होणारच आहेत। महाराज आपल्या गावाला सद्गुरू नामदेव महाराजांचा आशीर्वाद आहे। आज शिव जन्मोत्सव सोहळा आहे। कीर्तन सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागलाय, म्हणजे कीर्तन सोडायचीच वेळ झालेली आहे, पण आता सुरुवात झाली, ध्यान ठेवा। आता काही नाही, मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाही, बरोबर 3-3:30ला थांबतो, म्हणजे काकडा चालू होते तोपर्यंत, म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आपला होतो। लक्षपूर्वक ऐका। तिकडं पलीकडे बसलेले आवाज यायलाय ना तिकडं, हा तिथं बसा, फक्त बूट चपल काढा 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 इवाई काढा बूट, हा असं तिथंच बसा, पण बूट चपल काढून बसा, कारण कीर्तनाचे नियम असतात काय, हे की नाही। माळेगावला कसंही जमते,
पण कीर्तनामध्ये काही नियम असतात हा. टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका जसं आहे राईट होऊ द्या मस्त. हां थोडाफार माझा वाढवा मग दुसरं काही नाही. हां ओके झालं आता बस. आता कीर्तनाला सुरुवात झाली. अगदी शांतपणे शिवचरित्र आपल्याला ऐकायचे. थोडा वेळ लक्षपूर्वक ऐका आणि चित्त देऊन जर कीर्तन ऐकलं तर शिवरायांचा इतिहास ऐकायला तुम्हाला खूप मजा येईल. बिंबीच्या देठापासून सांगणार आहे, बिंबीच्या देठापासून गायन करणार आहेत, दोन्ही हाताने पकवाज वाजवणार आहेत. सगळ्यांच्या साथीमध्ये असं गोड आपण महाराज शिव इतिहास आपण पाहणार आहोत, शिवचरित्र पाहणार आहोत. पण सर्वांचे कान करून ऐका. माझी सर्वांना विनंती आहे, आता अजिबात कोणी कीर्तनातून अजिबात कोणी उठायचं नाही. माता भगिनी एकमेकीच्या कानात कोणी बोलायचं नाही. कोणाला 1500 आले असतील, कोणाचे वापस गेले असतील, कोणाचे फॉर्म रद्द झाले असतील, तुम्ही अजिबात घरी बसून टेन्शन घ्यायचं नाही. किती कापसाचा भाव उतरू द्या चढू द्या, कीर्तनात बसल्यात अजिबात घरचं टेन्शन कोणी इथं फेसवरती आपल्या दिसू द्यायचं नाही. आणि मी 2 तास तुम्हाला किती टाळ्या वाजवून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं नाही. लागला मेळ आता. जाऊ द्या, टाळी वाजवा न वाजवा आणि किती कीर्तन ऐकलं तरी, मी कीर्तनात किती काही सांगितलं तरी अजिबात मनाव घ्यायचं जाऊ द्या. पण सर्वांगाचे कान करून चिंतन ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. आज शिव जन्मोत्सव सोहळा आहे. आज जगात भारी 19 फेब्रुवारी सगळ्याला माहिती आहे. आज जगतामध्ये प्रत्येकाच्या खिशात आज मोबाईल आहे आणि प्रत्येक मोबाईल वरती आज एकच स्टेटस आहे, ते म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाला आपण बाजूला काढलं तर आपलं आयुष्य शून्यगत आहे. लक्षात घ्या, आपल्या आयुष्याला किंमत फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे. लक्षात ठेवा. या हिंदुस्थानावर असंच एक वादळ आलं. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही एवढांचं राज्य वाढायला लागलं. जिकडं पाहिलं तिकडं अत्याचार व्हायला लागलेला आहे. आणि त्याच काळामध्ये माझे शहाजी राजे आणि जाधवांची लेक अर्थात जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह सोहळा संपन्न झाला वेरूळ या ठिकाणी. काही दिवस निघून गेले आणि याच मराठ्यामध्ये महाराज तूट पाडण्याचं काम या मोगल सत्तेने केलं आणि आपसापसामध्ये भांडणं व्हायला लागले. ज्यावेळेस एकमेकाला भांडण करत आहेत त्यावेळेस मात्र जाधवांचे सरदार सपासप तलवारीच्या धारेप्रमाणे महाराज कापायला सुरुवात झाली. आणि शेवटी मात्र महाराज भोसल्यांचा राग आला आणि त्यावेळेस दत्तात्रय प्रभू ज्यावेळेस मरण पावले त्यावेळेस लाखोजी जाधव यांनी सांगितलं माझा मुलगा मृत्यू पावलाय. शहाजी राजावर महाराज वार करण्यासाठी जाधव सरदार निघाले. मग मात्र आता एका साईडला पाहिलं, जिजामाता विचार करते, एका साईडला तर आपले वडील आहेत आणि एका साईडला आपलं कुंकू आहे, धनी आहे. आणि ज्यावेळेस महाराज आता लखोजी जाधव वार करणार तितक्यामध्ये जिजामाता आडवी गेली, आपल्या समशेरीती तलवार बाहेर काढली आणि रणरागिणी महाराज मोठ्या आवाजामध्ये बोलायला लागली, पिताजी तुम्हाला मारायचंच असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या लेकीला मारावं लागेल आणि नंतर त्याच्या कुंकवाला हात घालायला तुम्हाला परवानगी मिळेल. आपल्या लेकीचे वचन ऐकून लखोजी जाधव बाजूला सरकले. आपल्या धर्मासाठी ममता तिथं आड आणली नाही, आपला स्नेहभाव तिथं दाखवला नाही. आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी शहाजीराजांच्या समोर निधड्या छातीनं धर्मपत्नी उभा टाकली. याला धर्मपत्नी म्हणतात, ध्यान ठेवा. आपल्याही पत्न्या आहेत, पत्नी वेगळी आणि धर्मपत्नी वेगळी. कोणत्याही रस्त्यानं जरी मालक गेला तरी त्याला काही म्हणत नाही, त्याला पत्नी म्हणतात. पण धर्मपथावरच चालवण्यासाठी, धर्मपथावरच
चांगलंच काम करा आणि चांगल्याच रस्त्यानं चला असं मार्ग दाखवणारी ती असते, धर्माचा मार्ग दाखवणारी असते ना, तिला धर्मपत्नी म्हणत असतात. लक्षात ठेवा. असं चांगलं वाक्य आवडलं ना टाळ्या वाजवा, माझ्या तोंडाकडे नुसते बघू नका. सकाळपासून बाळूभाऊला विचारा माझी पळापळ काय आहे ते. मी परवा दिवशी महाराज कालच्या रात्री हैदराबादला होतो, रात्रभर प्रवास करून 4ला घरी आलो. सकाळी उठून बाबळगाव होतं परभणीच्या जवळ, तिथलं केलं. 6 ते 8 इथं पिपळगाव केलं. आणि बरोबर तुम्हाला वेळ दिला होता बाळूभाऊला, मी बरोबर 9 वाजून 1 मिनिटाला इथं हजर झालो. एवढी पळापळ केली आहे. आता मला सीना आलाय, पण माझ्या कीर्तनात असं बसू नको, मला ते जमतच नाही बघा. ते कीर्तन असं महाराज छत्रपती शिवरायांचा आज आहे, असे पडलेले चेहरे. एक मोठं वाक्य बोलू का? राग येणार नाही ना? राग येणार नाही ना? राग येणार नाही ना? आणि आला तरी काय करणार आहे ते. पण माझ्या कीर्तनात असे फ्रेश बसाकडे, थोडे हसत बसा. मग असं कुठंतरी मातीहून आल्यानं बसू नका. जन्मसो सोहळा आहे हो ना. बघा मी हसू आलो, एवढं बघालो मी. आणि महाराज मला तुम्हाला सगळ्याला माहित आहे, मी मोठे महाराजांचा शिष्य आहे. माझ्या खिशात 2 दुकान आहे. पण शिवचरित्र आपल्याला सांगायचे, मी अजिबात शास्त्रामध्ये जाणार नाही, आध्यात्मिक कीर्तन आज करणार नाही. आज शिवचरित्रच आपल्याला वर्णन करायचे. पण शिवचरित्र ऐकण्यासाठी आणि शिवचरित्र सांगण्यासाठी वक्ताही तसा पाहिजे ना ऐकणारे तसे पाहिजे. तुमचे चेहरे असे जर महाराज असे मस्त जर असे गुलाबाच्या फुलासारखे असे टवटवी दिसले, कमलासारखे दिसले ना, तर मला आणखी चरित्र सांगावं वाटेल. तुमचे असे चेहरे असे प्रफुल्लित राहू द्या, सूर्यफूल होऊ देऊ नका. विठ्ठल 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 ऐका, जिजामातेनं आपल्या कुंकवाचं रक्षण केलं. काही बराचसा काळ निघून गेला. मग मात्र महाराज याच हिंदुस्थानावर वादळ आलं मोगल सत्तेचं. हे गणिम कावा खेळणारे सगळेजण महाराज आपल्या विरोधामध्ये काटकारस्थान करणारी मंडळी आहे, हे शहाजीराजानं जाणलं. आणि महाराज जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी गडावरती जिजामातेला वास्तव्याला ठेवण्यात आलं. आणि आपल्या कार्यकीर्तीला राजे निघून गेले. काही दिवसानंतर राजे आले. याच हिंदुस्थानावर अर्थात महाराष्ट्रावर पाप्यांची सत्ता जास्त वाढायला लागली. इथं पापी जास्त वाढायला लागले. देखत देखत डोळ्या देखत हिंदू धर्मातल्या आई बहिणीवर बलात्कार व्हायला लागला. पण कोणी कोणी त्या सत्तेच्या विरोधात बंड पोकारायला कोणी तयार नाही. पण महाराज सळसळतं रक्त माझ्या जिजाऊ मातेचं. जिजामाता हे डोळ्यानं पाहते, पण आता काय करावं विचार करते. पाहता 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 यात महाराज या मोगल सत्तेचा निस्तनाबूद करण्यासाठी हे स्वप्न उराशी बाळगून जिजामाता जगत होती. आणि काही काळ निघून गेला आणि पाहता पाहता जिजामातेला दिवस जायला लागले. पहिला महिना झाला, दुसरा महिना झाला, तिसरा महिना झाला, 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना सुरुवात झाला. त्यावेळेस मात्र जिजामाता शिवनेरी गडावरती वास्तव्याला असताना शिवाई माता आहे तिथे प्रार्थना करते. आणि तेवढ्यामध्ये महाराज जिजामातेच्या कानावरती आवाज आला, आई वाचवा, आई वाचवा. आणि ज्यावेळेस जिजामातेच्या कानावरती किंकाळी आली ना, जिजामाता सर सर पावलं टाकत 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 महाराज मुख्य दारापर्यंत आली. आता दाराच्या बाहेर जाणार वाचवण्यासाठी निघाली जिजामाता. तेवढ्यामध्ये लक्ष्मीबाईने हात धरला आणि लक्ष्मीबाई म्हणते, मासाहेब कुठे चाललायत? जिजामाता म्हणते, लक्ष्मी आम्ही आताच कोणातरी आवाज ऐकला, वाचवा वाचवा म्हणणारा आवाज आहे, चिमुकलीचा आवाज आहे, लहानच मुलगी आहे, तिचा आवाज येतोय, वाचवा वाचवा, तिला सोडवण्यासाठी मी चालले. जिजामाता म्हणते, मी वाचवण्यासाठी निघाले. पण लक्ष्मी माता म्हणायला लागली, मासाहेब कोणाला वाचवणार तुम्ही? ओ कोणाला वाचवणार? एका एका मुलीचा तुम्ही प्राण वाचवणार? अशा कितीक मुली त्यांच्याच बंदीशाळेमध्ये कारागृहामध्ये बंदिस्त आहेत. मासाहेबांनी हे वाक्य ऐकलं आणि मासाहेब म्हणायला लागल्या, लक्ष्मी लक्ष्मी याच कर्मभ्रष्ट माणसांचा अर्थात या राक्षस वृत्तीच्या माणसाचा निपात करण्यासाठी या पृथ्वी तलावर एक तरी सुरंधर असा धुरंधर योद्धा जन्माला येईल का नाही याची मला काळजी वाटायला लागली. हे शब्द ऐकल्यानंतर महाराज लक्ष्मीबाई म्हणायला लागली, मासाहेब मासाहेब
तुम्ही बोललेले शब्द आता निश्चितच खरी होतील असं वाटतंय. याच हिंदुस्थानाचं रक्षण करण्यासाठी तुमच्या पोटामध्ये जो गर्भ वाढतोय तो या दुष्टांचा निपात करण्यासाठी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द ऐकले, शब्द ऐकले महाराज. आणि जिजामाता वापस आली आणि हेच महाराज अंगावरती हे स्वप्न उराशी बाळगलेलं गावाकडून आवाज येत होता. कोणी किंकाळत होतं, कोणी देखत महाराज आपल्या बहिणीला, कोणी आपल्या लेकीला उचलून नेत होतं. चांगल्या 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 युवती उचलून येत होते. आपल्या लहान लहान मुली, 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हावा हे एवढे थैमान मारलेलं महाराज. याच महाराज गनिमाला मारण्यासाठी एक असा शुरंधार यहुदा जन्माला आला पाहिजे ही काळजी महाराज जिजामातेला होते. आणि त्याच गडावरती शिवाई आईकडे साकडं घालते आणि विनंती करते, हे दार उघड बाई आता, दार उघड, 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 दार उघड बाई, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड. कोल्हापूरची लक्ष्मी दार उघड, माहूरची रेणुका दार उघड, कोल्हापूरची लक्ष्मी दार उघड, माहूरची लक्ष्मी दार उघड. दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघडाई आता, दार उघडाई, दार उघडाई आता, दार उघडाई. कोल्हापूरची लक्ष्मी माता दार उघडाई. तुळजापूरची तुळजा भवानी दार उघड बाई. पंढरपूरची विठाई, पंढरपूरचे विठाई दार उघड बाई. दार उघड बाई आता, दार उघड आई. हे आई जगत जननी भवानी आई म्हणतात तुला. हे आई मर्दन करणारी आहे आई, महिषासुर मर्दानी आहे आई. राक्षसाचा निपात करण्यासाठी तूच अवतार करणारी आई आहे. माझी विनंती आहे, माझ्या लेकीचा सांभाळ करण्यासाठी या पृथ्वी तलावर एक तरी असा शूर जन्म आला पाहिजे. आणि महाराज हे स्वप्न आणि हा नवस शिवाई मातेला केला. जिजामातेच्या जवळ लक्ष्मीबाई आली आणि लक्ष्मीबाई म्हणते, जिजामाता, जिजामाता, हो माझ साहेब, तुम्हाला 7 महिने झाले, आज तुम्हाला डोहाळे काय होतात सांगा. त्यावेळी जिजामाता डोहाळे सांगते. जिजामाता म्हणते, लक्ष्मी, आम्हाला असं वाटते हातामध्ये समशेर घ्यावी, एका हातात दांडपट्टा घ्यावा, घोड्यावरती स्वार व्हावं आणि महाराज याच गनिमाचा कोतळा बाहेर काढावा, अफजल खानाचा कोतळा बाहेर काढावा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा. काय टाळ्या, काय टाळ्या, काय टाळ्या, काय टाळ्याची टाळाटाळी. एक ध्यान ठेवा, कीर्तना टाळ्याची टाळाटाळी करायची नाही. तुम्ही जर कीर्तना टाळी वाजवायची जर केली टाळाटाळी, उद्या सकाळी यमकव टाळी. ध्यान ठेवा. आता टाळी खणखण अशी वाजली पाहिजे. अशा खणखण एकदा वाजवा बरं, टाळ्या चांगल्या वाजवा अशा. वा 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 वा, बरं वाटलं आता. कारण का तुमच्या टाळ्याच घेण्यासाठी इथं आलो, घरी परातीच वाजल्या. ध्यान ठेवा, तुम्ही तरी टाळ्या वाजवून खुश करा. दुसरं काय मारा, तुम्हाला काहीच मागत नाही, पैसे मागत नाही, दिल्यास नको म्हणत नाही. पण ध्यान ठेवा आता. स्वप्न सांगितलं आईला आणि लक्ष्मी मातेने डोहाळे विचारले, जिजामातेने डोहाळे सांगितले. काय सांगितले डोहाळे? समशेर हातात घ्यावी, तलवार हातात घ्यावी, दांडपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावी आणि गनिमांच्या पाठीमाग लागावं आणि एक 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 सैतान भूमिगत करावा. हे डोहाळे होते. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढावा, हे डोहाळे जिजामातेचे होते. आता दाजी डोहाळे लागतात आपल्या बायाला. आपल्या बायाला असे डोहाळे लागतात. हा, आपल्या गावात आहे का एखादी बाया अशी डोहाळे म्हणणारी? हा, आपल्या बाया डोहाळे लागतात. माती खाय, पांढरी माती खाय, काळी माती खाय, ढेपसा खाय, उकंडा खाय. हा, माती खाचे डोहाळे तो का
तिकून आजी सांगाली चिचा खाय बोर्रो खाय आईस्क्रेट खाय गारेगार खाय. काय डोहाळे महाराज, काहीच नाही आपल्या डोहाळ्यामध्ये चव, अजिबात नाही महाराज. आमच्या गावात बळभाऊ एका बाईच्या डोहाळ्याचा कार्यक्रम ठेवला संध्याकाळ आपलं दुपारी. हे सगळ्या बाया आल्या महाराज, गावातले माणसं आले बघायला, हे मोठा कार्यक्रम. आणि मग मात्र महाराज सगळ्यांनी विचारलं, बाई तुला डोहाळे काय होता सांग. ते म्हणे मा एवढ्या माणसं देखत कसं सांगू म्हणे, एका रूममध्ये चला म्हणे. एका रूममध्ये नेलं महाराज. रूममध्ये नेल्यानंतर म्हणे बाई प्यायचे डोहाळे लागतात, तिच्या पोटी महाराज येईल की पकवाजा येईल. ध्यान ठेवा तुमच्या पोटी. ऐका ऐका ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. ऐका, शिव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कीर्तन आहे ना, काहीतरी गावात परिवर्तन झालं पाहिजे. ऐका ऐका, तुमच्या पोटी संस्कारी मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल मात्या भगिनीनो, ऐका माझं वाक्य. ज्यांना वाटतं ना तुमच्या पोटी सुसंस्कारित मुलगा जन्माला यावा, तुम्हाला वाटतं ना तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा, तुम्हाला वाटतं ना तुमच्या पोटी कीर्तनकार सदाचारी गुणसंपन्न मुलगा जन्माला यावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर गर्भवती स्त्रीने कधी टीव्ही पाहायची नाही, असेल गाणे कधी ऐकायचे नाही. तुमच्या पोटी जर तुम्हाला सुसंस्कारित जर मुलगा जन्माला घालायचा असेल तर गाथ्याचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज आणि माझी माऊली ज्ञानोबा जन्माला शिवाय राहणार नाही. याची गरज आहे दादा. किती कीर्तन ऐकायची, किती काय, काही बदल झाला पाहिजे ना. कीर्तनाला कमी नाही महाराज, कसलाच गुण नाही. गोळ्या सारख्या चालू, पेशंट आहे तसाच आणि डॉक्टर आहे तसाच. काय उपयोगाचं आहे. किती कीर्तन ऐकायचे, किती कीर्तन ऐकायचे. कीर्तन ऐकायचे दादा, पण एक दिवस तरी कीर्तनातून काहीतरी आपण घराकडे घेऊन गेलं पाहिजे. एका कीर्तनात मी असंच म्हणलो, घराकडे काहीतरी घेऊन जा. त्यानं जाताना मग चप्पलच नेला. लय अवघड आहे ना माणसं. अहो काय नेलं पाहिजे. माणसं महाराज कीर्तन ऐकतात, आम्ही दृष्टांताची झालर देत असतो, पण माणसं दृष्टांत घेऊन जातात, याचं सारांश घराकडे नेत नाहीत. याचा सिद्धांत माणसाने घराकडे नेला पाहिजे. एवढा आज मी विनोद सांगितला, याचं एकमेव कारण आहे, तुमच्या पोटी जर चांगला मुलगा जन्माला घालायचा असेल तर माता भगिनी कधी टीव्ही बघू नका. टीव्ही बघत असताना 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनचे बघू नका. आता माता भगिनी म्हणतील माय सगळं कीर्तन महाराज आमच्यावरच कराले, तुमचे उपकार आहेत आमच्यावर, कारण का तुम्ही कीर्तनाला आलात सगळ्या सिरियल सोडून. खरंच आहे ना, त्यांचे महत्वाचा आता वेळ राहते, ते सिरियल संपते 11 पर्यंत आहे का नाही महाराज. पण तुम्ही आलात कीर्तनासाठी. पण महाराज जिजामातेचे डोहाळे असे नव्हते, आपल्यासारखे डोहाळे नव्हते. कौसल्या मातेचे डोहाळे आहेत. कौसल्या मातेचे डोहाळे कोणते. आणि वो धनुष मारी न रावणा, आणि वो धनुष मारी न रावणा, लंका विभीषणा जाईन हाती, लंका विभीषणा जाईन आणि रे धनुष मारी न रावणा, मारी न रावणा, लंका विभीषणा, लंका विभीषणा. कौसल्य मातेचे डोळे आहेत, देवकी मातेचे डोळे आहेत. मला इथून नंदनच्या घरी नेऊन ठेवा. मी गोपाळांचं एकत्र करून गोपालकाला कळील, दुष्टांचा संहार करील, पांडवाचा सहकारी होईल,
गोब्राह्मण प्रतिपालक होईल आणि धर्माची पुन्हा स्थापना करील हे देवकी मातेचे डोळे होते आणि असे डोळे लागले माझ्या जिजाऊ मासाहेबांना. जिजाऊ मासाहेब म्हणते आओ आओ आणा घोडा, मला घोडेस्वार व्हायचंय, रिपिकीमध्ये पाय ठेवायचाय, हातात समशेर घ्यायची आणि गनिमाचा पाठला करून एक 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 राक्षस धुळीला मिसळायचा आहे हे माझे स्वप्न आहेत. आणि महाराज हेच उराशी बाळगलेले स्वप्न, महाराज शिवाई आईला सांगितलेलं स्वप्न हा नवस्फूर्तीचा दिवस आला. पाहता 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 8वा महिना संपला. पाहता 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 ऐका हो बोलकेकर मंडळी, ऐका 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 9वा महिना सुरुवात झाला. लागलेली चाहुलात आहे, जवळ जवळ दिवस यायला लागला, सोन्याचा दिवस उजळायला लागला. पाहता पाहता 9 महिने दिवस पूर्ण झाले आणि जगाचा तारणहार आणि दुष्टांचा कर्दन काळ शिवनेवरील जन्माला आला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली पळाला. तो बापाचा 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 बाप वाघ चिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ चिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती जिजाऊची हा शपथ घेतली तो राजानी, जनकल्याणाची सिंग म्हणा, जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. मानलं तोरणा या तोरणा गडाला, या तोरण बांधिले, या तोरण गडाला. छत्रपती शिवाजी महाराज की तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप राग शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पळाला, वा वा माझा जिजाऊची पुण्याई आली पळाला. बापा तो बापाचा 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 बाप वाघ चिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा चिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा 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 जन्मला. झाला जयंतीचा राजा छत्रपती, हे झाला जयंतीचा माझा राजा छत्रपती. तो बापाचा 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 बाप वाघ चिवबा जन्मला, बापाचा बाप राजा चिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, बापाचा बाप बापाचा 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 बाप वाघ चिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ चिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, शिवबा जन्मला. वा 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 काय आनंद होय. पोराने मारत फटाकलेला टायमावर. वा गोड. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. याच महाराज मोगल सत्तेला निस्तनाबूद करण्यासाठी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. सगळ्याला आनंदी आनंद झालाय.
जिजामातेचं साकडं पूर्ण झालं. कारण का त्या काळामध्ये आई बहिणीवर होणारा अत्याचार त्याचा महाराज बंदोबस्त करण्यासाठी धुरंधर योद्धा कोणी त्या काळामध्ये नव्हता महाराज. विठ्ठल 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 होती मोगलाची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्यानं नव्हता वाली. आया बहिणीला संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. जसं आहे तसं राहू दे, आता काय करू नका. होती मोगलांची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्यानं नव्हता वाली. आया बहिणीला संकट काळी नव्हता कैवारी कुणी त्यावेळी. मन जिजाईचा कंत कधी होईल याचा अंत करी विनंती आई भवानीला. मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला मानाचा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला धन्य तुला आई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला मानाचा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला. हिंदुस्थानावर या गनिमाना संपवण्यासाठी या हिंदुस्थानावर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी तो काळांचा काळ मुघलांचा काळ जन्माला आला. आई भवानीला घातलेलं साकडं पूर्णत्वात आलं आणि तो सोन्याचा दिवस उजळला. आणि याच जिजाऊ मासाहेबाच्या हाकेला होका देऊन भवानी माता साक्षात प्रकट झाली. माता धावून हाकेला आली कोटी पुत्र दिला भाग्यशाली. हे माता मागोली आली कोटी पुत्र प्रगटशाली माता धावून हाकेला आली कोटी पुत्र दिला भाग्यशाली. कोटी पुत्र दिला भाग्यशाली कोटी पुत्र दिला भाग्यशाली नव हिंदवीची पहाट झाली केला महाराष्ट्र वैभवशाली. दिला महाराष्ट्र वैभवशाली दिला महाराष्ट्र वैभवशाली अशी भारती ऐकून इतिहास गाई राधा जानत जगाने पाहिला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाऊला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोगलांचा कर्दनकाळ यवनांचा कर्दनकाळ या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आला. ज्यावेळेस राजे शिव छत्रपती जन्माला आले त्यावेळी महाराष्ट्रातल्या लोकांना आनंद झाला. यात मला नाही दादा, या जगातल्या लोकांना आनंदी आनंद झाला. लाल मातीला सुद्धा आनंदी आनंद झाला. हॅलो चेक दादा, जसं आहे तसं राहू द्या, काही करू नका. हा ना, छाती दुखाले. एवढं हार्ड सोपं आहे का? हा, जसं आहे तसं राहू द्या आता.
मस्त आहे. राजे जन्माला आले त्यावेळेस सगळ्याला आनंदी आनंद झाला दादा. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. हे रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार दुश्मनांना ठार करोनी केले बहु उपकार. आर केलेल्या त्या उपकाराची मर्दा मावळा. अरे केलेल्या त्या उपकाराची ठेवा जरासी भान तुम्हाला शिवरायाची आण. तुम्हाला शिवरायाची आण. या जगतामध्ये राजे जन्माला आले त्यावेळेस सगळ्याला आनंदी आनंद झाला दादा. लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचे आपल्यावर उपकार आहेत. आणि राजे महाराज मोठे झाले. राजाने यशाजी, पिराजी, त्र्यंबकपंत, प्रतापराव गुरव, मुरारबाबू देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, एक 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 तानाजी मालुसरे असे अनेक मावळे महाराज, यसाजी, कोंडाजी सगळेजण एकत्रित केले. 400 मावळे राजांच्या आता संगतीला आहेत. महाराज तरुण तरुण पोर आहेत. राजांचं वय वर्ष आता 16 आहे. तरणा बाण आमचा शिवबा राजा दिसायला लागला. पण 16 वर्षी जे पोरं करतात ते आमच्या राजानं केलं नाही दादा. 16 वर्ष आमच्या राजानं 400 मावळे घेतले. 400 ऐका हो, 400 मावळे घेतले आणि 400 मावळे घेऊन गोव्याची ट्रिप काढली. काय महाराज हो, राजांचा श्री महाराज असले 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 लाड नव्हते. राजांचे स्वप्न नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 मावळे एकत्रित केले, एक संघटना केली आणि महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या आईला वचन दिलेलं पूर्णत्वास नेण्यासाठी 400 मावळ्यांची महाराज संघटना केली. रायरेश्वराच्या मंदिरावरती गेले आणि महाराज माझ्या साक्षात महादेवाला आणि रायरेश्वराला विनंती केली, प्रार्थना केली हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी. आपल्या महाराज करंगळीचा महाराज रक्ताचा अभिषेक केला आणि याच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी 16 वर्षी महाराज तोरणा किल्ल्याला राजाने आमच्या तोरण बांधलं. हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आमच्या राजांचा आहे. हा राजांचा पुरुषार्थ आहे. आपण म्हणतो ना 16 वर्ष 16 वर्ष हॅलो 16 वर्ष धोक्याचं. महाराज 16 वर्ष धोक्याचं नाही, 16 वर्ष मोक्याचं आहे. ध्यान ठेवा. 16 वर्षीत आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी महाराज 16 वर्षीच महाराज ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. आमच्या छत्रपती शिवरायांनीच 16 वर्ष महाराज तोरणा किल्ल्याला तोरण बांधलं. म्हणून 16 वर्ष धोक्याचं नाही तर 16 वर्ष मोक्याचं आहे. आणि ते 16 वर्ष मोक्याचं बनवण्यासाठी सद्गुरूंच्या हाती आपल्या आयुष्याची दोर माणसानं दिली पाहिजे. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी महाराज कीर्तन ऐकायचे, याच्यासाठी कथा ऐकायची. आता आमचे ऐका राजे. राजे मोठे झाले आणि पाहता 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 गनिमा करत 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 या हिंदुस्थानावरती हिंदवी स्वराज्याचं महाराज पाऊल आता टाकायला लागलं. एक 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 किल्ला मावळ्यांच्या संगतीने राजे आपल्यामध्ये घ्यायला लागले. पाहता पाहता हिंदवी स्वराज्य वाढायला लागलं. पण महाराज तेवढ्यामध्ये एक असा महाराज काळ आला. एक 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 महाराज संकट आलं या हिंदवी स्वराज्यावर. ते संकट म्हणजे महाराज ते संकट म्हणजे सिद्धी जोहरचं संकट आलं. आणि महाराज पन्हाळगडावरती राजे अडकल्या गेले. राजांना महाराज राजांबरोबर 1200 मावळे आहेत आणि सिद्धी जोहरचे 42,000 सैन्य आहे. एवढ्या सैन्यातून सुटका करणं एवढं साधी गोष्ट नाही दादा.
आता ऐका, त्या 1200 मावळ्यापैकी 3 तुकड्या केल्या. एक तुकडी 400 मावळ्याची आहे, दुसरी तुकडी 400 मावळ्याची आहे, तिसरी तुकडी 400 मावळ्यांची आहे. एक तुकडी महाराज राजेबरोबर घेऊन जाणार, दुसरी तुकडी छत्रपती शिवरायांसारखाच दिसणारा हुबेहूब दुसरा छत्रपती शिवराय तो पालखीत बसणार, त्यांच्याबरोबर महाराज 400 मावळे जाणार. आणि त्या मोहिमेचं महाराज सगळे सूत्र तंबक पंत करणार. 400 मावळे विशाळगडावर जाणार, त्यांचं महाराज सूत्रधार कोण असणार? प्रताप गुरव करणार. महाराज ही सगळी मोहीम सुंदर अशी महाराज राजांनी तयार केली. पण आता एकाच मावळ्याची गरज होती की हुबेहूब राजासारखा दिसणारा मावळ्याची गरज होती. पाहता 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 राजांचाच मावळा आहे, त्याचं नाव आहे महाराज जीवा महाल, अर्थात जीवा न्हावी म्हणतात त्याला, जीवा न्हावी. आणि त्या जीवा न्हाव्याला महाराज कळालं आपल्या राजाला आपल्यासारख्याच एका मावळ्याची गरज आहे. कारण का राजगडावरती ज्यावेळेस महाराज जीवा जायचा ना, त्यावेळेस महाराज जीवा न्हावी जायचा ना, त्यावेळेस मात्र महाराज राजे नसले की या जीवालाच लोक मानाचा मुजरा घालायचे. कारण का राजासारखा दिसणारा आमचा जीवा न्हावी होता, ध्यान ठेवा. हां, कुठं कुठं आम्ही गेलं ना लोक मलाच पाया पडतात. कशामुळे माहीत आहे का? माहीत नसेल पण सांगतो, सगळ्यालाच माहीत आहे म्हणा जवळपास. मी आपल्या परिसरात जिथं गेलो नाही, आता बोळक्यामध्ये थोडा परिचय म्हणून जाऊ द्या सोडून, पण जिथं महाराज आपला परिचय नाही तिथं जर गेलो ना सगळे लोक पाया पडतात, पैसे देतात. शंकर महाराज म्हणून नाही तर महाराज उमरचे मोठे महाराज आले म्हणून, नाही का नाही महाराज? हो, घागरदऱ्याच्या सप्त्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस महाराज माझी कथा झाली, महाराजांनी नवीन नवीन कीर्तन सुरुवात केली होती त्यावेळेस लॉकडाऊनच्या अगोदर. त्यावेळेस महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी कुरुळ्याला आले, माऊली महाराजांनी बोलवलं होतं. आणि महाराज कीर्तन संपलं, मी तसाच उभा टाकलो, लोक सगळे माझं दर्शन घ्यायला लागले. 1700 रुपये जमा केले, पण घरला नेले नाहीत बरं, मी ध्यान ठेवा. हां, दिवसभर सांभाळले, संध्याकाळी महाराज आले की महाराजांचे आदीत टाकले. महाराज म्हणले एवढे पैसे कुठून जमा झाले? मी म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन सुटलं की तुम्ही निघून गेलात ना, लोकांनी मलाच महाराज म्हणून पाया पडली, ती दक्षिणा जमा झाली. महाराजाला विचारायचे लोक तुमचा छोटा भाऊ आहे काय म्हणून. महाराज म्हणले सांग जाय आणि दर्शन दे जाय, पण फुकट दे जाऊ नको. म्हणून गावात आलो, फुकट कोणी दर्शन घेऊ नका. हो ना. आणि ही दक्षिणा काय मी घरला नेणार नाही म्हणा, ती सगळी उमराला जाणार आहे. आणि महाराज बोळक्याने खूप आमच्या संस्थानाला मदत केली. आपलं संस्थान, माझं संस्थान म्हणजे आपलं सगळ्यांचं संस्थान आहे. मी महाराजांच्या बरोबर आलो होतो. महाराज इथून दिवे केले होते, संत आले घरात, तोची दिवाळी दसरा, काय मस्त महाराज अशा फटाकड्या लावल्या होत्या. दोन्ही साईडनं माता भगिनी दिवे लावले होते, रांगोळ काढली होती. आणि त्या मंदिरामध्ये बसलो होतो. ज्यावेळेस महाराज आपल्या मोठ्या महाराजांनी पण केला होता, जोपर्यंत महाराज सद्गुरू नामदेव महाराजांचं मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही. त्या गोष्टीला 3 वर्ष झाले. आणि मला आठवतं त्यावेळेस महाराज मोठे महाराज गावगाव फिरले. त्या बोळक्या गावामध्ये देणगीसाठी महाराज मी स्वतः आलो होतो. आणि आपल्या गावकऱ्यांनी आमच्या संस्थानासाठी आणि आपल्या संस्थानाचा जीर्णोद्धार गुरुदेव करतायत म्हणून सढळ हाताने आपल्या गावकऱ्यांनी मदत केली होती. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हा ना, आपण सगळे संस्थांचे माणसं आहेत. जाऊ द्या तो विषय महाराज. आता 27 तारखेला तर आपल्याला जायचेच आहे, सगळ्याला माहिती आहे का नाही? 27 तारखेला कुठं जायचंय? माळेगावला. हां, उमरजला. हां, उमरजला जायचंय 27 तारखेला. डोळ्याचं पारणं फेडणारा महाराज, 500 महाराज 5 कोटीचा सप्ताह आहे महाराज. नुसतं साधी गोष्ट नाही महाराज, 80 लाखाचं तूप लागाले. ध्यान ठेवा. 33 लाख रुपये नुसत्या ब्राह्मणाची दक्षिणा आहे महाराज. 50 लाख रुपये कथेचा खर्च आहे. मंडपन, साऊंड सिस्टम, अन्नदानन हे ते द्या सोडून. आता टेटसला बघत असताल यज्ञ मंडप कसला सुंदर तयार झाला, यज्ञशाळा. 10 लाख रुपये त्याचा किराया आहे. 1 लाख उठवणार नाही बरं काका ते इथं 7व्या दिवशी. नुसता किराया 10 लाख रुपये दादा. एवढा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराज एवढा जीर्णोद्धार आपल्या मंदिराचा झालाय. आता सोन्याचा कळस 4 तारखेला बसणार आहे महाराज. शंकराचार्य येणार आहे, स्वामी सदानंद सरस्वती शारदापीठ द्वारकाधीश महाराज, CM येणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री नितीन गडकरी साहेब, साधकाची माऊली मारुती बाबा कुरेकर तिथे येणार आहेत. आपण 4 तारखेला सर्वांनी तिथं हजर राहायचं आहे. कारण का आपला बाप तिथं महाराज आता एका महाराज सुवर्ण सिंहासनामध्ये आणि सोन्याचा कळस या डोळ्यानं पाहायला मिळणार आहे. आपल्यासाठी सर्वात मोठा तो अमृत दिवस आहे. ध्यान ठेवा.
आणि आपण सर्वांनी यायचंय बरं. 4 तारखेला नाही 7 दिवस यायचे. वळकटी तांब्या घ्यायचा आणि तिथंच खायचं प्यायचं सगळी राहण्याची सोय आहे. जाऊ द्या तो विषय माझ्याकडे आता मी शेवटला सांगणार होतो पण ओघात आलं म्हणून सांगतो. कारण का महाराज मोठ्या महाराज सारखे महाराज आम्ही दिसतो. महाराज एक संका नारदांच्या गादीवर ते अजिबात खोटं बोलत नाही आणि बोळका गाव तर कधी बोलतच नाही. म्हणजे सहसा मी कुठं बोलतच नाही खोटं. पण काका खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. महाराज आपल्या सर्वांच्या संसारामध्ये जेवढं काही प्राप्त झाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जेवढं काही आनंदीमय आपलं जीवन आहे ना, त्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणाचा असेल तर आमच्या सद्गुरू एकनाथ नामदेव महाराजांचा आहे. याची उपकाराची परतफेड आपल्याला करणं शक्य नाही. महाराज या शरीराचा जरी महाराज जोडा केला आणि गुरुवर्यांना जरी घालायला दिला तरी त्यांचे उपकार फेडणं शक्य नाही दादा. एवढे उपकार आहेत म्हणून आपण 7 दिवस आपण सर्वांनी तिथं आपल्याला हजर राहायचंय. एवढं सगळ्यांनी ध्यान ठेवा. दुसरी गोष्ट सांगतो, हे मी फक्त महाराजासारखा दिसायला आहे बरं, ओरिजिनल महाराज नाही. ध्यान ठेवा, ओरिजिनल महाराज नाही. म्हणजे दिसायसारखा आहे तर लोक एवढं सन्मान करतात आहे का नाही महाराज. तसा जीवा नावी छत्रपती शिवरायासारखा दिसायचा. त्याच्या कानावर गेलं माझ्या मावळ्यासारखा, मी राजासारखा दिसणारा. राजांच्या समोर आला, दोन्ही हात जोडून सांगितलं, राज सांगा, राज कोणचं काम करायचं, राज सांगा. हा जीवा तुमच्यासाठी जीवाचं बलिदान द्यायला तयार आहे. राज सांगा काय करायचंय. छत्रपती शिवराय म्हटले, जीवा आम्ही गड उतार होणार आहोत. आमची मोहीम फत्य होण्यासाठी आम्हाला तुझी गरज आहे. पण जीवा तुला छत्रपती शिवराय व्हायचंय, काय हरकत नाही राज, द्या ना तुमचा पायातला जोडा. राजा घालू द्या ना जोडा. राजाने जोडा दिला. राज तुमच्या अंगातला अंगरखा मला द्या ना राज. महाराज अंगरखा घेतला. डोक्यावरचा महाराज सुंदर असा मुकुट घेतला. राजासारखा हुबेहूब जीवा दिसायला लागला. हो जीवा म्हणायला लागला, काय माझं अहोभाग्य आहे, आज माझा राजांचा ड्रेस माझ्या अंगावरती घालायला मिळाला, माझं जीवन धन्य झालं. आनंदाने हसायला लागला, आनंदाने महाराज बोलायला लागला. पण छत्रपती शिवराय पुढे उभा टाकले आणि छत्रपती शिवराय म्हणायला लागले, ए जीवा नावी, ए जीवा, ए जीवा, ए जो अंगरखा घातलाय ना, जे कपडे घातलेत ना, जो जोडा घातलाय ना, तो छत्रपती शिवरायांचा जोडा आहे. हो राज, मला माहीत आहे तुमचा पोशाख आहे राज, तुम्ही मला जोडा दिला राज, तुम्ही मला पोशाख दिला राज, तुमचा मानाचा मुकुटा मला दिला राज. मी आज छत्रपती शिवरायासारखा दिसतोय राज. आता शेवटची इच्छा आहे हो राज, आता जसा महाराज तुम्ही पोशाख मला दिला ना राज, आता शेवटचं छत्रपती शिवरायांचं नाव पण मला द्या ना राज. राजाने सांगितलं, जीवा, हे जीवा, अरे मी सगळं तुला दिलंय, छत्रपती शिवरायांचं नाव तुला देईल, पण ध्यान ठेव ए जीवा, सगळं तुला मिळेल रे. पण हा शिवाजी राजा बनून जाण्यासाठी निघालायस, पण तिथं मरण्याची शक्यता आहे, वापस येता येणार नाही. याचं तुला डोक्यात विचार येतो का? हे राजांचे शब्द ऐकले आणि जीवा नावी म्हणायला लागला, राज, राज मला माहिती आहे राज, मरण्यासाठी मी तयार आहे राज, तुमच्यासाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे राज, मी मरण्यासाठी तयार आहे. कारण का महाराज, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे स्वप्न माझं आहे राज, मला मरू द्या राज, मला मरू द्या राज. आणि राज दुसरी गोष्ट सांगतो राज, असा जर मेलो ना, लोक म्हणतील जीवा नावी मेला, पण महाराज तुमचे कपडे पोशाख घालून तुमचं नाव जर महाराज माझ्या अंगाला चढत असेल आणि महाराज शेवटचा दिवस असेल, याच जर गणवेशात जर मेलो तर लोक म्हणतील छत्रपती शिवाजी महाराज मेला. 100 वर्ष महाराज जीवा नावी म्हणून जगण्यापेक्षा एका दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगण्यासाठी मला सार्थ अभिमान आहे. आणि पाहता पाहता महाराज 400 मावळ्याची तुकडी घेतली. राजे एका पाहण्यावरती बसले, एका पालखीमध्ये जीवा नावी बसला, एका पालखीमध्ये छत्रपती शिवराय बसले. पाहता पाहता 50 पावलावरती महाराज बेडा आला, आता 20 पावलावरती बेडा आला, आता 10 पावलावरती बेडा आला, आता 5 पावलावरती बेडा आला. पाहता पाहता पालखीचा बेडा जवळ आला आणि बदल झाली. शिवाजी महाराज तिकडे बसले, जीवा नावी इकडे बसला आणि महाराज गड उतार पालखी झाली.
छत्रपती शिवराय गड उतार झाले आणि महाराज सिद्धी जोहरच्या जवळ जीवा नावाची पालखी गेली. सगळं हुबेहूब राजासारखा करणारा, राजासारखा ऐठी चालणारा, राजासारखं बोलणारा, राजासारखा दिसणारा, राजासारखं नाक आहे, राजासारखे महाराज पिळदार अशा मिशेत, राजासारखी दाढी आहे, राजासारखा बोधबंद आहे, राजासारखी धिप्पाट छाती आहे, सगळं राजासारखं करणार आहे. पण एकच चूक झाली, पालखीतून उतरताना महाराज डावा पाय खाली पडला आणि मग मात्र त्या महाराज सैतानाला ओळखू आलं. तो म्हणायला लागला, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा, दगा हो गया, दगा हो गया, दगा हो गया, शिवबा तो निकल गया. शिवाजी महाराज जर निघून गेला असेल, हा कोण आहे, हा कोण आहे, जीवा नाव्याला पकडण्यात आलं मंडळी. आणि महाराज तिन्ही राक्षसांनी माझ्या जीवा नाव्याचे प्रत्येक अवयाचे तुकडे केले. महाराज आपण जसं महाराज ऊसाचे तुकडे करतो ना, असे एक एक आवाचे माझ्या जीवा नाव्याचे महाराज तुकडे करण्यात आले. एवढंच नाही, धडा वेगळा मस्त केलं मंडळी. ऐका हो, आजचं कीर्तन सफल झालं माझं. ऐका ऐका, एका महाराज पोथ्यामध्ये सगळे महाराज अवयव गुंडाळले आणि बांधले आणि गडावरती राजासाठी महाराज तोफा म्हणून या नालकांनी पाठवले. पण माझा राजा आहे, माझ्या बालसख्या मित्राचे महाराज ते सगळे घेतले अवयव आणि 10 दिवसाची दशक्रिया माझ्या राजाने पार पाडली हो. पण आता त्याच्या आईलाही माहिती नाही आणि त्याच्या बायकोलाही माहीत नाही की आपला मालक गेलाय. त्याच्या आईला माहीत नाही की माझा मुलगा गेलाय. काय असेल हो. आता 10 दिवस झाले ना, गावातल्या पाटलाला संदेश पाठवला, आम्ही जीवा नाव्याच्या घरी येतोय भेटीसाठी. पाटलाने निरोप दिला, ओ मावशी, तुम्हाला भेटण्यासाठी राज येते, राज येतोय म्हणून महाराज एवढा आनंद झाला. जीवा नाव्याच्या आईने महाराज रांगोळ्या काढल्या, आंब्याचे तोरण केले, सगळं घर सजवलं, सगळं अंगण सजवलं आणि पाहता 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 दिवस आला आणि राजे गड उतार होऊन जीवा नाव्याच्या घराकडे येण्यासाठी सज्ज झाले. वाटेने येत असताना मराठ्याच्या आळीला आले, सगळी घोषणा झाली. आता धनगर आळीला आले, आता माळ्याच्या गलीला आले आणि शेवटी नाव्याच्या गलीला आले. त्यावेळेस मात्र महाराज जीवा नाव्याची पत्नी सजून धजून, महाराज जीवा नाव्याची आई आनंदाने समोर उभा टाकले. सुनबाईला सांगते, सुनबाई अशीच उभा टाका, दोन्ही आरत्या घ्या, माझ्या राजाचं औक्षण करा. जगाचा मालक येतोय, राज येतोय, राज येतोय, हो राज. एवढा आनंद आहे. एका हातामध्ये महाराज पाण्याचा तांब्या आहे, एका हातात ताट आहे, पंथी आहे, गुलाल आहे, पुष्प आहेत. आता महाराज ओवाळण्यासाठी समोर आली आणि तेवढ्यामध्ये राज दारावरती आले आणि राज पाहिल्या जीवा नाव्याच्या आईनं पाहिलं. ऐका हो, ऐका. जीवा नाव्याच्या आईनं पाहिलं, जीवा नाव्याची बायको समोर आली होती. आता राजानं औक्षण करणार. तेवढ्यामध्ये जीवा नाव्याच्या आईनं सांगितलं, सुनबाई राजाला तुम्ही ओवाळू नका, तुम्ही पाठीमागे जा. हातातलं ताट बाजूला दिलं, दुसऱ्या बाईकडे दिलं आणि सुनबाई पाठीमागे गेली. तन करत बाई पाठीमागे गेली. दुसऱ्या आईनं, महाराज ताईनं राजांचं औक्षण केलं. राजे जीवा नाव्याच्या घरी आले आणि बसले. पाण्याचा तांब्या हातात आला आणि पाणी पिण्याच्या अगोदर ऐका, छत्रपती शिवराय म्हटले, ओ मावशी, तुमची जीवा नाव्याची बायको, तुमची सून माझं औक्षण करण्यासाठी समोर आली होती. तुम्ही तिला औक्षण का करू दिलं नाही, तुम्ही तिला का ओवाळू दिलं नाही. त्यावेळी जीवा नाव्याची आई म्हणायला लागली, राज तुम्ही गनिमा कामा करून मुघलांना तुम्ही पराभूत करू शकता, त्यांना तुम्ही भुलवू शकता, पण एका आईला तुम्ही नाही भुलवू शकणार, आईला खोटं नाही बोलू शकणार. हातातला तांब्या गळून पडला राजांचा. राजा म्हणायला लागले, याच्या आईला कोणी सांगितलं असेल जीवा नावी गेला म्हणून, कसं कळालं असेल. आईला विचारलं, आई का ओळ दिलं नाही. त्यावेळेस मात्र जीवा नाव्याची आई म्हणायला लागली, राज तुम्ही येणार आहेत म्हणून सगळ्याला माहिती झालं. राज मी घर स्वच्छ केलं, राज आंब्याचे तोरण बांधले, राज सगळी तयारी आहे. राज मला वाटलं आता तुम्ही राज गावात येणार आहेत, मला नंतर आळीला आलात, राज आम्हाला आनंद झाला. मला वाटलं राज
महाराजांच्या आळीला आला त्यावेळेस वाटलं माझं पोरग तुमचा मुजरा करण्यासाठी समोर आला असेल राज, पण महाराज तिथेही माझा मुलगा दिसला नाही राज. धनगर आळीला आले राज, तिथेही माझा जीवा दिसला नाही राज. राज तुम्ही माळ्यांच्या आळीला आलात त्यावेळेसही माझा जीवा दिसला नाही राज, पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या घराच्या समोर आलात ना राज त्यावेळेस माझा जीवा दिसला नाही. यातच मी ओळखून घेतलं राज, माझा जीवा जर जिवंत असता तर तुम्हाला मुजरा घालण्यासाठी कुठूनही तर हजर झाला असता राज, पण आज माझा जीवा नाही त्या अर्थी मुजरा नाही, त्या अर्थी माझा जीवा इथं जिवंत नाही. महाराज ढसा ढसा जगाचा महाराज छत्रपती शिवराय रडायला लागले, आई रडायला लागली. आणि त्यावेळेस मात्र छत्रपती शिवराय म्हणतात, मावशी तुम्हाला काय पाहिजे सांगा. डोळ्यात धार आली महाराज, रक्ताने महाराज डोळ्यामध्ये अश्रू यायला लागलं. आणि मग मात्र जीवा नाव्याच्या आईनं सांगितलं, राज एका आईला जर तुम्हाला दान द्यायचं असेल ना राज, माझी एकच मागणी आहे राज, सांगा ना मावशी तुम्हाला काय पाहिजे, हा राजा तुम्हाला देण्यासाठी समर्थ आहे, सांगा मावशी. मावशी म्हणते, राज काहीच नाही हो, माझी एवढीच मागणी आहे हो राज, माझा जीवा वर्षभर स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी वर्षभर तुमच्यासोबत राहायचा राज, पण दर पोळ्याला माझ्या हाताची पोळी खाण्यासाठी पोळ्याला घरी यायचा आणि घरातल्या आणि महाराज सगळ्या मंडळीला खुश करायचा राज, आणि माझ्या जीवाच्या हाताने बैलानं महाराज नैवेद्य खायचा राज. एवढंच करा की दर पोळ्याच्या दिवशी मला जीवाला जशी मी पोळी खाऊ घालवते तशी मला तुम्हाला पोळी खाऊ घालायची हो राज, माझी एवढीच इच्छा आहे. दर पोळ्याला तुम्ही माझ्या हातची पोळी खाण्यासाठी माझ्या घरी येत जा. झालं माझ्या जीवनाचं सार्थक. ऐका, छत्रपती शिवराय म्हणतात, माझ्यासाठी माझ्या मित्रानं बलिदान दिले. छत्रपती शिवराय म्हणायला लागले, मावशी तुमच्यासाठी हा छत्रपती दर पोळ्याच्या दिवशी तुमच्या हातची पोळी खाण्यासाठी खाली येणार, असं वचन दिल्या दिल्या जीवा नाव्याची आई म्हणते, राज मी माझ्या मनाला सांगेल, तुम्ही दर पोळ्या जर पोळी खाण्यासाठी येत असताल तर मी माझ्या मनाला असं म्हणेल की पणाला गडावर जो मेला तो छत्रपती शिवाजी महाराज मेला, आणि पोळ्याला जो येतो तो माझा जीवा न्हावी पोळ्याला जेवण्यासाठी येतोय राज, माझं पोरग जन्माला येतं, पोरग जेवायला येतं राज. असा एक 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 मावळा छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये कमवला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आज छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आहे. आज महाराज बोळक्या गावामध्ये गोड असं महाराज कीर्तनही संपन्न झालंय, वेळ बराचसा झालाय. माझी विनंती आहे दादा सर्वांना, एकदा या शिव जन्मोत्सव समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, कोटी कोटी माझ्या तरुण बांधवाला विनंती आहे दादा, पण जाता जाता दोन गोष्टी तुम्ही माझा ऐकताल. माझी विनंती आहे तुम्हाला, मी उपदेश करणारा महाराज नाही, पण महाराज जाता जाता दोन गोष्टी सांगतो. आपल्या गावामध्ये जसं शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गोड असं महाराज व्याख्यान, गोड असं कीर्तन केलं, अन्नदान केलं, मिरवणूक केली, हे असे सात्विक कार्यक्रम, संस्कृतीला जोपासना करणारे कार्यक्रम आपल्या गावात झाले पाहिजे. पण महाराज सध्या शिवजयंती आली ना, पोरं महाराज दारू पिऊन डीजे पुढून असतात. मला एकच सांगायचंय, छत्रपती शिवरायांची आपण जयंती साजरी करतोय, ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्याच राजाच्या जयंतीला जर तुम्ही दारू पिऊन जर नाचत असताल तर छत्रपती शिवराय तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, लक्षात ठेवा, कधीच माफ करणार नाहीत. दारू पिऊन कधी महाराज जयंती साजरी करता येत नाही. दादा माझी विनंती आहे, आप किती गोड गोड, वा कितीच तरुण पोरांनी महाराज असा अट्टासाने कार्यक्रम केला, असा आदर्श महाराज आता महाराष्ट्रभर हे कीर्तन गाजणार आहे. याच्यासाठीच या सगळ्या तरुण मित्र बांधवांनी आणि बाळूभाऊनी मला फोन केला, म्हणे महाराज यूट्यूब चॅनल घेऊन येऊ द्या, आमच्या बोळक्याचा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या. याच्यासाठी आमचे लखन पाटील सुद्धा या ठिकाणी आलेत. सुंदर असं त्यांचं चॅनल आहे, बाप माणूस कीर्तन असं यूट्यूबला नाव टाका, बाप माणूस कीर्तन, बाप माणूस कीर्तन टाका, इंस्टाला टाका. त्यांचं नाव जर ध्यानात राहिलं तर शंकर महाराज लोंढे टाका, म्हणजे आपोआप त्यांचं चॅनल येईल. म्हणजे त्यांच्या चॅनलवर माझे जास्त कीर्तन आहेत महाराज, आहे का नाही. इंस्टाग्रामला शंकर महाराज लोंढे टाका, आमचे चॅनल फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, यूट्यूबला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन चॅनल मोठं करा. असं गोड त्यांचं चॅनल आहे. आस्था चॅनलवर आपल्या उमरतचा कथा दिसणारच आहे, पण कीर्तन त्यांच्या चॅनलवर दिसणार नाहीत बरं का. त्या चॅनलवर उमरजला झालेले कीर्तन सगळे याच कॅमेऱ्यात कैद होणारे ध्यान ठेवा.
आपल्याला घरी बसून 7 ते 9 या वेळेमधले कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. उंबरचा सगळा सप्ताह, कथा, महाराज कशी यज्ञाला बसले, कशी एंट्री झाली, सगळं तुम्हाला घरी बसून कधी आपल्याला वर्षभर पाहता येईल. याच्यासाठी हे चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. बाप माणूस कीर्तन इंस्टाग्रामला बी आहे आणि इकडेही आहे. आणि महाराज असं चॅनल मोठं करा. हे आपल्या कामाचं चॅनल आहे आपलं. आता हे कीर्तन याच्यातलं जेवढं चांगलं आहे ना तेवढं टाकणार ना. वाईट का टाकू नका आता. चांगलं तेवढं कट करून सुंदर असं टाकतात. ते एडिटिंग करतात. गोड असं महाराज त्यांचं चॅनल आहे. पण माझी विनंती आहे, आपलं बोळक्याचं महाराज हे शिवकीर्तन सगळ्या महाराष्ट्रात जाणार आहे ना, असा आदर्श बोळक्यासारखा घेतला पाहिजे परिसराने. अशी जयंती साजरी केली पाहिजे. पण महाराज आता हिंदू धर्माला एक ग्लानी यायला लागली. आता जातीचं वातावरण निर्माण व्हायला लागलं. माझी विनंती आहे दादा, 3 ठिकाणी कधी राजकारण आणू नका. गावाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. गावात कोणाची मौत असेल कधी राजकारण आणायचं नाही. गावात कोणाचं लग्न असेल कधी राजकारण आणायचं नाही. आणि गावात कोणताही महाराज धर्माचा कार्यक्रम असू द्या, तिथं राजकारण आणायचं नाही. 3 ठिकाणी राजकारण आणू नका. तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही दादा. म्हणून आपण एकत्रित आलं पाहिजे. तुम्ही बघा, तुम्ही दुसऱ्याला विचारा, महाराज मुसलमान म्हणतो मी मुसलमान आहे, शीख म्हणतो मी शीख आहे, फारसी, जैन, महाराज आपापले धर्म सांगतात. आणि आपल्या कोणत्याही माणसाला विचारा तू कोण आहेस, ते म्हणतं मी मराठा, तेली, माळी, धनगर, यलम, चांबार, कुंभार. आपल्या जाती सांगतो दादा. मुसलमानांनी महाराज धर्म बाहेर काढला, जात मध्ये ठेवली. आपण धर्म घरात ठेवला आणि रस्त्यावर जात आणली. माझी विनंती आहे, इथून नांदेड गेलात तर आज शिव जन्मोत्सवानिमित्त कीर्तन ऐकलंय, आज परिवर्तन करा. इथून पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं नांदेडला गेल्यानंतर तू कोण आहेस, त्याला तुमची जात सांगू नका. त्याला सांगा मी हिंदू आहे, हिंदू असल्याचा मला गर्व आहे. आपण सगळेजण हिंदू आहोत. एका व्यासपीठावर आलं पाहिजे. एका धर्मासाठी आपण एक दिवस काढला पाहिजे. निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. माझ्या राजांना एका सुपारीचं खांडाचं व्यसन असेल तर आपणही दारू पिऊ नये दारू. कोणी जर महाराज दारू पित असेल तर माझी विनंती दादा, संसार नका वाया घालू. माझं विनंती आहे. आणि एवढं जर सांगून जर ऐकत नसताल, दारू जर प्यायची असेल तर लग्नच करू नका. मग कशाला एका माता भगिनीचं आयुष्य बर्बाद करता हो. बघा तिचा किती ताग आहे. बापाचं नाव मोडते, तुमचं नाव लावते, सगळं घरदार सोडते आपल्यासाठी. कपाळ तिचं आहे पण कपाळावर लावलेलं कुंकू तुझ्या नावाचं आहे. महाराज गळा तिचा आहे पण गळ्यामध्ये बांधलेलं डोरलं तुझ्या नावाचं आहे. कान तिचा आहे पण कानामध्ये घातलेले कुंडल तुझ्या नावाचे आहेत. हात तिचे आहेत पण हातामध्ये घातलेल्या बांगड्या तुझ्या नावाचे आहेत. पाय तिचे आहेत पण पायामध्ये घातलेले पैजण तुझ्या नावाचे आहेत. पायाचं बोट तिचं आहे पण बोटामध्ये घातलेलं जोडो तुझ्या नावाचं आहे. अरे शरीर तिचं आहे पण शरीर अधिकार तुझा जर असेल, आपल्यासाठी जर तिने एवढा जर त्याग केला असेल, आपल्या पत्नीच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील तर छत्रपती शिवराय तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. लक्षात ठेवा. ही भवानी आहे, ही दुर्गा देवी आहे. घरची लक्ष्मी जर खुश असेल तर महाराज तुळजापूरची भवानी तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊ नका हो, दारू पिऊ नका. दारू पिणाऱ्याचे हाल बघा. दारू पिऊ नका यार, पडलं गटारीत फार, गेला मातीत राया, तुझा सोन्याचा संसार. दारू पिणाऱ्याचे बघा झाले कसे हाल, पडला गटारीत त्याला उचली ना कोण, तोंडावर माश्या फार, रोजच होतो खिसागार, दारूचा हा चमत्कार, गेला मातीत राजा, सोन्याचा संसार. म्हणून कधी दारू पिऊ नका, निर्विष्ण जीवन जगा. याची गरज आहे. महाराज इकडे परमात्माकडे आलं पाहिजे. बघा ना, इकडे 1 2 3 4 5 आणि 1 6 अर्धा डझन आहेत बघा गावात भजनी आहे का नाही. आता दोघा तिघाचे गुडघे दुखायला लागले. आता आहे ना, त्यांना 2-2 तास उभा टाकणं होत नाही. आता काका तुम्हाला यांची जागा कोणतरी घेतली पाहिजे ना, आहे का नाही हो. आपल्या गावात असे टाळकरी वाढले पाहिजे. आता आमचा आधी किती सुंदर पकवाज वाजवायला लागला. हां, असा पकवाज ऐकून एखादं गावातलं पोरगं महाराज उमरजला गेलं पाहिजे, त्यांनी टाळ घेतला पाहिजे. त्या आपल्या गावात वारकरी वाढले पाहिजे. कीर्तन ऐकायचे दादा, काही ते परिवर्तन झालं पाहिजे. आता एकच असे 2 तरुण दिसायच बाबा थोडे हे बाकी ते आता काही नाही. आता आहे नाही. आता आपण त्यांचे म्हणजे बघा ना, त्यांचे मला वय बघा त्यांचं किती आहे. त्यांचं जेवढं वय आहे